बडीशेप तर आपण सर्व नेहमीच खातो। किचनमधला सर्वात महत्त्वाचा एक इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे बडीशेप। अगदी फोडणीमध्ये वापरतो किंवा जेवण झालं की पचन होण्यास खूप काम येतं म्हणून आपण ही बडीशेप वापरतो। पण तुम्हाला माहिती आहे का की अगदी घरच्या घरी ऑर्गॅनिक पद्धतीने कुंडीमध्ये देखील आपण ही बडीशेपची रोपं बनवून तयार करू शकतो आणि घरच्या घरी ही अगदी ऑर्गॅनिक बडीशेप देखील आपल्याला मिळू शकते। चला तर मग बघूयात ही बडीशेप ऑर्गॅनिक पद्धतीने घरामध्ये कुंडीमध्ये लावायची कशी आणि अगदी 80 ते 90 दिवसांमध्ये ही आपली बडीशेप तयार होते। तर सुरुवात करूयात की मी कशी कुंडीमध्ये लावली होती आणि नंतर ती जमिनीमध्ये पण लावली आणि त्याची आता एवढी मोठी रोपं झालीत। चला तर मग अगदी बडीशेप लावण्यापासून ते हार्वेस्ट करण्यापर्यंत सर्व प्रोसेस आज आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघूयात। सर्वात प्रथम काय करायचं, एका कुंडीमध्ये 40% माती आणि 40% शेणखत घेतलं किंवा तुम्हाला जे कोणतं गाईचं खत भेटेल कोणतंही खत भेटेल ते खत घ्यायचं आणि थोडीशी 10 ते 20% वाळू घ्यायची आणि यामध्ये बडीशेप अशी वरून टाकायची आणि ती मातीमध्ये सर्व एकसारखी मिक्स करून घ्यायची। मातीमध्ये ती एकसारखी मिक्स केली तरी चालेल किंवा याच्यावरती थोडीशी माती जरी टाकली तरी चालेल। आता ही बडीशेप आपली सर्व टाकून झाली। आता यावरती आपण पाणी घालून घेऊयात। आता सर्व माती ओली झाली, ओली होईल एवढं आपण पाणी यामध्ये मिक्स करून घेऊयात। वरून सर्व आता पाणी घालून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी 10 दिवसांमध्ये आपण लावलेले या बडीशेपला असे छोटे छोटे अंकुर फुटलेले आहेत। 10 दिवसांमध्येच ही उगवून बडीशेप सर्व आलेली आहे। आता अगदी 15 दिवसांमध्ये याची वाढ तुम्ही बघू शकता। अगदी फटाफट अशी ही बडीशेप उगवत आहे आणि याची वाढ देखील खूप फास्ट व्हायला लागली। 5 दिवसांमध्येच एवढी जास्त वाढली। त्यानंतर मी 30 दिवसानंतर परत याचे व्हिडिओ घेतले आहेत। तुम्ही बघू शकता आता या रोपांची चांगली वाढ झाली आणि खूप रोपं आलीत। आता काय करायचं, जर तुम्हाला वाटत असेल की ही छोट्याशा कुंडीमध्ये जास्त रोपं झालीत तर तुम्ही ही काढून दुसरीकडे लावू शकता। मी ही सर्व रोपं आता काढून जमिनीमध्ये लावणार आहे। 30 दिवसामध्ये याची वाढ खूप मोठी झाली। आता मोठी ही रोपं वाढलेत। अगदी फक्त 30 दिवस म्हणजे एका महिन्यामध्ये या बडीशेपच्या रोपांची वाढ एवढी जलद गतीने आणि फास्ट होते। याची रोपं एवढी मोठी होतात। आता 1 महिना होऊन झालाय, जवळजवळ 40 दिवस झालेत। 40 दिवसानंतर तुम्ही बघू शकता आता ही एवढी वाढलेली सर्व रोपं कुंडीमध्ये बसत नाहीयेत म्हणून मी ही सर्व रोपं काढून आता जमिनीमध्ये मातीत लावणार आहे। जवळजवळ 40 दिवसानंतरची ही एवढी मोठी रोपं झालीत। आता 60 दिवसांमध्ये ही रोपं मी काढून जमिनीमध्ये लावलेत। आता याला छोटी छोटी ही फुलं यायला लागलेत आणि आपली जे बडीशेप आहे ती बनायला तयार झाली आहे। आता जमिनीमध्ये लावल्यानंतर जवळजवळ 80 दिवस म्हणजे 2.5 महिन्यात 2 महिन्यापेक्षा जास्त दिवस होऊन गेले। आता तुम्ही बघा बडीशेप बनायला हळूहळू सुरुवात झाली आहे। अगदी मस्त दिसतात ही झाडं। 80 दिवसांपर्यंत बडीशेपला फुलं येतात आणि नंतर 80 दिवसांनंतर या फुलांचं बडीशेपमध्ये कन्वर्ट व्हायला चालू होतं। म्हणजे 80 दिवसानंतर ही प्रोसेस होते। सुरुवातीला अशी सुंदर फुलं दिसतात आणि जसजशी 80 दिवस होऊन जातात म्हणजे 2.5-3 महिने होतात तशी या फुलांची हळूहळू बडीशेप बनायला लागते। खाली बघा पिवळी फुलं दिसतात आहे आणि त्याच्यावरती जे ग्रीन कलरचं दिसते ती हळूहळू बडीशेपमध्ये कन्वर्ट होतं। हे 80 दिवसाचे फोटो आहेत। 80 दिवसांपर्यंत ही फुलं अशा प्रकारे दिसतात। ही येलो ग्रीन अशी फुलं असतात आणि नंतर जर हळूहळू या फुलांचं बडीशेप बनायला तयार होतं, प्रोसेस चालू होते आणि अगदी 80-90 दिवसांमध्ये आपल्याला हा रिझल्ट दिसतो। आता ही जमिनीत लावल्यामुळे देखील याची वाढ खूप जास्त झाली आहे। कुंडीमध्ये देखील तुम्ही लावू शकता पण एवढा जास्त प्रमाणात नाही बसत किंवा जर कुंडीमध्ये लावणार असाल तर रोपं थोड्या कमी प्रमाणात लावायची म्हणजे त्याची वाढ व्यवस्थित होते। आता बघा ही बडीशेपवरती बनायला सुरुवात झाली आहे आणि आता याचे 90 दिवस पूर्ण झाले की ही आपल्याला बडीशेप काढण्यासाठी तयार आहे। त्यानंतर हे सर्व मी हार्वेस्ट करून घेतलं। अशा प्रकारे 90 दिवसानंतर हे सर्व आपण हार्वेस्ट करून घेतलं आणि आता ही बडीशेप आपली तयार झाली आहे। फुलांपासून ही अशी मस्त बडीशेप झाली आहे। अगदी हातामध्ये आपण ओवा चुरगवतो तसं दोन्ही हातांनी क्रश करून ही अशी बडीशेप लगेच बाहेर निघते। चांगली वाळली की बडीशेप पटकन निघते पण अगदी जास्त वाळेपर्यंत हे झाडाला ठेवायचं नाही कारण मग ते ऑटोमॅटिकली मनानेच गळून खाली पडतात। त्यामुळे थोडंसं आधी आपण काढून अगदी उन्हामध्ये ट्रेमध्ये असं काढून ठेवलं तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे आपली सर्व बडीशेप
हार्वेस्ट करून आपल्याला मिळालेली आहे, अगदी घरच्या घरी ऑर्गॅनिक पद्धतीने, आणि फक्त 90 दिवसामध्ये ही बडीशेप मिळते। मी देखील कधी जर तुम्हाला शक्य झालं तर कुंडीमध्ये ही बडीशेप एकदा नक्की लावून बघा। याचा सुगंधही फार मस्त येतो आणि अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने ओरिजिनल बडीशेप खायची असेल तर एकदा नक्की ही घरामध्ये लावाच। आणि जेव्हा ही छोटी छोटी रोपं बनतात तेव्हा या रोपाची देखील भाजी खूप मस्त लागते, किंवा कोणतीही भाजी करताना किंवा आमटी करताना त्यामध्ये देखील स्नॅक्समध्ये ते बारीक कोथिंबीरीसारखं कट करून तुम्ही टाकू शकता। तुम्हाला हा माझा बडीशेपचा अगदी लावण्यापासून हार्वेस्टिंग पर्यंतचा हा व्हिडिओ प्रोसेस जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।